गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिलं। या पत्रातून त्यांनी कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांना साथ घातली। रविवारी म्हणजे 10 मार्चला ते चिपळूणला जाहीर सभाही घेतील। या सभेतून ते काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पाहुयात भास्कर जाधव यांच्या मनात नेमकं काय या खास रिपोर्टमध्ये। आमदार भास्कर जाधव नाराज। भास्कर जाधव यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र। दहा मार्चला भेटीसाठी येण्याचं आवाहन। उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिलं। चिपळूणला होणाऱ्या 10 मार्चच्या सभेत या असं आवाहन भास्कर जाधव यांनी केलं। मनातील खंत उघड करण्यासाठी आणि मनातील गोष्ट बोलण्यासाठी या भेटीला या असं आवाहन भास्कर जाधव यांनी पत्रातून केलं। आज माझ्या राजकीय सामाजिक कारकिर्दीचे सिंहावलोकन करताना मला 1985 पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसंच 2007 सालापासून मला साथ देणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करावेसे वाटतायत। महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे। हे करत असताना माझ्यावर अनेकदा हल्ले झालेत। आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जात आहे। मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय, पण या सगळ्या वाटचालीत संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय? अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचंय। मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत। यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलानं फडकवायचा आहे। सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, तर मग रविवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल चिपळूण येथे एकत्र येऊयात। मी आपली वाट पाहतोय। भास्कर जाधव। भाजपा नेते निलेश राणे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर पक्ष नेतृत्वाने साधी दखल घेतली नाही, त्यामुळे जाधव नाराज झाले अशी माहिती आहे। भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार का असे प्रश्न या पत्रामुळे उपस्थित होत आहे। त्यामुळे या सभेत जाधव कोणते गौप्यस्फोट करणार यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत। मला असं कळलंय की भास्कर जाधव यांनी 10 तारखेला काहीतरी बैठक बोलावलेली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या सहकाऱ्यांची, परंतु मला शक्यता कमी वाटते। भास्कर जाधव ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी मला आणि उदय सामंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत, आपण काय केलं पाहिजे। त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती। लवकर जाग आली बघ, मी त्या पत्र वाचलेलं नाही, म्हणायचं तेवढा वेळ नाही, पण जे कळलं ते ट्यूबलाईट म्हणून लवकर कळलेलं आहे। ट्यूबलाईट उशिराच पेटते। दरम्यान भास्कर जाधव कडवट शिवसैनिक असून कुठेही जाणार नाही असा विश्वास त्यांचे सहकारी चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला। कोणी जात नाही हो, कोणीही जाणार नाही। आता जे गेले तेच परेशान होऊन आता वाट शोधू लागले ते, पण कोणी जात नाही, कोणीही जाऊ शकत नाही। राजकारणात हे बाकीचे बारीक सारीक गोष्टी चालत असतात। भास्कर जाधव नाराज आहे नाही, भास्कर जाधव कडवट शिवसैनिक आहे, तो कधी नाराज होणार नाही, कडवट शिवसैनिक आहे। भास्कर जाधव गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून राजकारणात सक्रिय आहेत। 1982 मध्ये शिवसेनेमधून ते राजकारणात सक्रिय झाले। 1992 मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली। 1995 ते 1999 चिपळूणमध्ये ते विधानसभेवर निवडून आले। 2004 मध्ये शिवसेनेची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा त्यांनी हाती घेतला। 2009 मध्ये राष्ट्रवादीसोबत सत्तेत असताना त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं। 2009 मध्येच रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील त्यांनी भूषवलं।
2013 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. 2014 मध्ये पुन्हा एकदा भास्कर जाधव विधानसभा सदस्य म्हणून विजयी झाले. 2019 मध्ये भास्कर जाधव यांची शिवसेनेमध्ये घरवापसी झाली. तर 2019 मध्येच शिवसेनेच्या तिकिटावर भास्कर जाधव विधानसभा सदस्य म्हणून विजयी झाले. 2022 ला पक्षात बंडखोरी झाल्यानंतरही मातोश्री सोबत ते एकनिष्ठ राहिले. शिवसेनेमधील फुटीनंतर भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. भाजप आणि शिंदे गटाविरोधात सुरू असलेल्या लढाईत भास्कर जाधव यांचं महत्त्वाचं स्थान आहे. आता 10 मार्चला भास्कर जाधव कोणती महत्त्वाची घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.